हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। व्यक्तिमत्व विकासात खेळांची भूमिका महत्त्वाची। डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते गरुड झेप अकादमी नाशिक येथे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल राष्ट्रीय केंद्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न। केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांच्या हस्ते गरुड झेप अकादमी नाशिक येथे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले। कार्यक्रमाला संबोधित करताना डॉक्टर भारतीताई पवार यांनी सांगितले की एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल हे आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे, जिथे केवळ विद्यार्थ्यांचे शिक्षण होत नाही तर शारीरिक, मानसिक आणि सांस्कृतिक विकासही होतो। तसेच खेळांमुळे विद्यार्थ्यांना वेग मिळतो, एकाग्रता, कौशल्य वाढवण्यास मदत होते। क्रीडा उपक्रम असोत किंवा सांस्कृतिक बौद्धिक स्पर्धा असोत, तिथं खेळाडू उत्साहाने सहभागी होत आहेत। या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याची संधी मिळते। यावेळी डॉक्टर भारतीताई पवार यांनी विविध राज्यांतील या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत खेळाडूंनी ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ स्पर्धेत सहभागी होऊन भारताचे नाव जगाच्या पटलावर वाढवावे असे आवाहन यावेळी केले। यावेळी अप्पर आयुक्त तुषार माळी, अप्पर आयुक्त आदिवासी विकास संदीप गोलाईत, उपायुक्त संतोष तुपे, उपायुक्त विनीत सोनवणे, सह संचालक हितेश विस्पुते, सहप्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते। तालुका प्रतिनिधी उस्मान शेख, हिंदवी स्वराज्य न्यूज, येवला।